नमस्कार मंडळी. इंडियानापोलिसची प्रसन्न सकाळ. आम्ही समीर श्रुतीकडे गेलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. समीरच्या नेबरहूडमधली सगळी घरं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सकाळी प्रसन्न मनाने बाहेर येऊन सूर्यनारायणाचं आधी दर्शन घेतलं, नमस्कार केला. श्रुतीने बागेमध्ये खूप छान गुलाबाची रोपं लावलेली आहेत. वेगवेगळ्या रंगाचे गुलाब तिने लावलेले आहे आणि डावीकडनं सगळे झेंडूची तिने छान बॅग तयार केलेली आहे. त्यालासुद्धा खूप छान झेंडूची फुलं आलेली आहेत. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. सकाळी श्रुतीने सगळ्यांसाठी आमच्यासाठी चहा केला. आम्ही सगळ्यांनी मिळून चहा घेतला. श्रुतीच्या बाबांनी देवाची पूजा केली. ते सुद्धा सकाळीच लवकर उठतात. आज ज्योतीचा शुक्रवार, त्यामुळे श्रुती आज आम्हाला ज्योतीची सवाष्ण म्हणून बसवणार होती. आम्ही गेल्यामुळे श्रुतीने शुक्रवारी आणि सोमवारी 2 दिवसांची रजा टाकली होती. समीरने सुद्धा शुक्रवारची रजा घेतलेली होती. एरवी 9:15 वाजताच तिचं ऑफिस सुरू होतं. समीरसुद्धा 6:15लाच ऑफिसमध्ये निघून जातो, पण आज दोघं पण घरी होते. आज पुरणाचा सगळा स्वयंपाक ती करणार होती. श्रुतीची आई आणि श्रुती दोघीजणी स्वयंपाकाला लागल्या. पुरणपोळी, भेंडीची भाजी, पातळ भाजी, चटणी, कोशिंबीर, दहीवडे, वाटली डाळ, वरण-भात असा सगळा ती मेनू करत होती. श्रुतीने सगळा छानपैकी स्वयंपाक केला. भाज्यांना फोडणी दिलं, कोशिंबीर केली, त्यानंतर वडे तळले. तोपर्यंत सासूबाईंनी सगळं देवाचं वाचन केलं. आम्ही सगळ्याजणी त्या वाचत होत्या, ते सगळं आम्ही ऐकत होता. शिवमहिमा त्यांनी वाचला आणि आम्ही सगळ्यांनी ते ऐकलं. त्यानंतर श्रुतीने नैवेद्याची ताटं वाढली. समीरने ज्योतीला आणि देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही आधी आरती केली. ज्योतीची पण आरती म्हटली. संपूर्ण चातुर्मासाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये ज्योतीची आरती आहे, तर ती आरती आम्ही सगळ्यांनी मिळून म्हटली. त्यानंतर श्रुतीच्या आईंनी सगळ्यांना आम्हाला जेवायला वाढलं आणि आम्ही सगळ्यांनी जेवणं केली. समीर आणि श्रुतीने आग्रहाने सगळ्यांना जेवायला आधी बसवलं आणि सगळ्यांना आम्हाला वाढलं. समीर आणि श्रुती नंतर बसले. मुलंसुद्धा तयार होऊन आले होते आणि मुलंसुद्धा दुसऱ्या डायनिंग टेबलवर सगळेजणं जेवायला बसले. आमची जेवणं झाल्यानंतर श्रुतीने आम्हाला हळदी-कुंकू लावून आमची ओटी भरली आणि नंतर समीर आणि श्रुती जेवायला बसले. नंतर सगळं किचन सगळं आवरून डिशवॉशरला सगळी भांडी आम्ही लावली, कारण समीरची कंपनी बघायला आम्हाला जायचं होतं आणि 2ची वेळ त्यांनी आम्हाला दिलेली होती. व्हिजिटर पाससुद्धा आम्हाला त्यांनी दिलेले होते. समीरने तशी परमिशन कंपनीमधनं काढून घेतली होती. त्यामुळे सगळेजणं आम्ही तयार होऊन पुन्हा त्याची कंपनी बघायला म्हणून गाडीत बसलो आणि सगळेजणं आम्ही बरोबर 2 वाजता त्याची कंपनी बघण्यासाठी त्याच्या कंपनीमध्ये पोहोचलो. लिली या कंपनीमध्ये समीर आहे आणि ही एक फार्मा कंपनी आहे. कंपनी बघून खूप छान वाटलं आणि खूप अभिमान वाटला भावाची कंपनी बघून. खूप मोठी ही कंपनी आहे आणि सगळ्यांनाच खूप आनंद झाला. समीरला पण खूप आनंद झाला. तिकडे सगळी माहिती लावलेली होती. छोटं असं म्युझियम त्यांनी आतमध्ये केलेलं होतं. सगळा कंपनीचा टूर आम्ही घेतला. समीरने सुद्धा आम्हाला तो कोणत्या औषधावर काम करतो हे सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि सगळं आम्हाला ते दाखवलं. सगळा टूर आम्ही छान त्या कंपनीचा केला. बरीच मोठी ही कंपनी आहे. त्यातलं हे एक युनिट आम्ही बघितलं, म्हणजे इथे हे सगळं बघायला अलाउड आहे म्हणून आम्ही हे बघितलं. बाकी लॅबमध्ये वगैरे इथे जाऊ देत नाही, त्यामुळे तो सगळा भाग आम्ही बघितला नाही. पण जिथे आम्हाला जाऊ दिलं तर तिथे आम्ही सगळं हे बघितलं. समीरने आम्हाला सगळी माहिती दिली आणि त्याच्यासोबत आम्ही फोटो काढले इथे. खूप छान आम्हाला वाटलं. आई-भाऊंना पण खूप छान वाटलं आणि त्याचे सासू-सासरे पण होते. श्रुतीचे आई-बाबा पण होते. त्यांना पण ही कंपनी बघून खूप छान, खूप अभिमान वाटला. तिथे फोटो काढून सगळं बघून आम्ही नंतर मग पुन्हा गाडीमध्ये बसलो आणि इंडियानापोलिसच्या डाउनटाऊन बघण्यासाठी आम्ही तिकडे गेलो. इंडियानापोलिसचं डाउनटाऊन आम्ही बघितलं. तिकडे फोटो काढले. तिकडे खूप आज वारं होतं, त्यामुळे आम्ही थोडा वेळच तिथे होतो. त्यानंतर आम्ही सिटी सेंटरमध्ये आलो.
तो ज्या परिसरात राहतो समीर, त्या परिसरातलं जे सिटी सेंटर आहे ते बघण्यासाठी आम्ही गेलो. हे खूप सुंदर असं सिटी सेंटर आहे. तिथे वॉक करण्यासाठी आणि सायकलिंग करायला छोटे-छोटे रस्ते तयार केलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फुलांची सुंदर-सुंदर झाडी तिथे लावलेली आहेत. मुलांना खेळण्यासाठी खेळ ठेवलेले आहे. इकडे बरीच गर्दी असते. इकडे दिवाळी आणि ख्रिसमस खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. छान-छान, छोटी-छोटी दुकानंसुद्धा तिकडे आहेत आणि वीकेंडलासुद्धा लोकं इकडे येऊन बसतात. इकडे बरेचसे असे पुतळेसुद्धा बसवलेले आहेत. तिकडे आम्ही सगळीकडे बराच वेळ फिरलो. 1-1.5 तास आम्ही तिथे फिरलो. त्यानंतर तिथे आईस्क्रीम खायला आम्ही गेलो. इकडे आईस्क्रीम करायची पद्धत थोडी वेगळी होती. दूध घेऊन त्यामध्ये लिक्विड नायट्रोजन टाकतात आणि त्यापासून हे आईस्क्रीम बनवलं जातं आणि आपल्यासमोर हे आईस्क्रीम बनवतात. आपल्याला जो फ्लेवर हवा आहे तो आपण त्यांना सांगायचा, त्यानुसार ते आपल्याला आईस्क्रीम बनवून देतात. हे आईस्क्रीम चवीला पण छान असतं. म्हणजे छान लागलं हे आईस्क्रीम आणि आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळेजणं घरी परतलो. अशा प्रकारे आम्ही शुक्रवार त्याच्या इथे पूर्ण दिवस हा छानपैकी घालवला. धन्यवाद.